मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या कुरुम या गावातील विकास मोठ्या प्रमाणात करायचा असून येणाऱ्या काळामध्ये गाव विकासाकडे नेण्याकरिता सरकारी निधी खेचून आणणार असल्याचे प्रतिपादन कुरुम ग्रामपंचायतचे सरपंच अतुल वाट यांनी केले। जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती निधीतून 7 लाख रुपयांच्या त्रिमूर्ती नगरातील सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या योगिता मोहन रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुम ग्रामपंचायतचे सरपंच अतुल वाट हे होते, तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्या सविता मावरे, उपसरपंच इम्रान खान, साजिद खान, ग्रामपंचायत सदस्य मोहन रोकडे हे होते। कुरुम येथील अंबोरपुरा पुऱ्यातील सिमेंट रस्ता 5 लाख, शिवनगर येथील सिमेंट रस्ता 1 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद सदस्या योगिता मोहन रोकडे यांच्या प्रयत्नातून आणण्यात आला असून इतरही गाव विकासाच्या दृष्टीने लागणाऱ्या कामासाठी सरकारकडून निधी खेचून आणणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अतुल वाट यांनी गावकऱ्यांना सांगितले। गावातील प्रलंबित समस्या सर्वांच्या समन्वयातून सोडण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मोहन रोकडे यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी भाजपाचे अकोला जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष बाबू देशमुख, श्रावण दावेदार, जफर खान, गोवर्धन शिरसाट, वसंत जावरकर, जीवन इंगोले, गोपाल भावेकर, राजेंद्र दावेदार यांच्यासह अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।